नमः शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. तर आज जो व्हिडिओ बनवायला लागले तो अनुभवाचा आहे. नाशिकच्या मीरा जोशी म्हणून आहेत, त्यांचा हा अनुभव आहे. आवाज थोडा खराब आहे तर समजून घ्या. तर बघा, त्या म्हणतात की ज्यावेळी मी लहान होते त्यावेळेला 1972 साली आई येवल्याला आलेल्या होत्या आणि मुरलीधर मंदिरात आईंचं उतरणं झालेलं होतं. तर मीरा जोशी यांच्या आई ज्या होत्या, त्या आईंनी सांगितलेला नेम उपासना अगदी व्यवस्थित करायच्या. तर एक दिवशी त्या म्हणाल्या की चल आईंना भेटून येऊ, असं मीरा काकूंना त्यांच्या आई बोलल्या. तर त्यावेळी त्या म्हणाल्या की मी येते भेटायला, पण मला त्यांचे केस खूप आवडतात, मला त्यांचे केस बघायला मिळाले तर खूप आवडतील, असं त्या बोलल्या. तर तू चल तर, असं त्यांच्या आई बोलल्या. आणि त्या दोघी गेल्या मंदिरात आणि आई त्यावेळी मुरलीधर मंदिर जे आहे येवल्याचं तिथं गॅलरीमध्ये अशा फिरत होत्या. तर ज्या वेळेला त्या दोघी समोर आल्या त्यावेळेला आईंनी अचानक त्यांचे केस एकदम सगळे सोडले आणि त्यांना इतकं आश्चर्य वाटलं की म्हणजे आईनं कसं काय कळलं. त्यांना काय वाटलं की आपल्या आईनंच बोलल्या का काय, पण त्यांनी तर त्याच वेळेला सांगितलेलं होतं. आणि मेन म्हणजे त्यांनी आईंनी ज्यावेळेला केस सोडल्या त्यावेळेला त्यांची केस खूप सुंदर केस, आणि ती केस बघून त्यांना इतकं छान वाटलं. पण त्या एकदम घाबरल्या की आईंना समजले, असं त्यांना वाटलं की आपल्या मनातलं आईंना समजले की आईंनी आपल्या आईनं वगैरे सांगितले का, असं म्हणून एक लहान वय होतं ते, आणि त्या घाबरून घरी पळून आल्या. आणि ज्या वेळेला त्यांच्या आई घरी आल्या आणि त्यांच्या आईने विचारलं असं का मध्येच पळून आलीस, तर त्या म्हणाल्या की तू कशाला आईंना सांगितलंस की मला त्यांचे केस बघायचे आहेत वगैरे, असं कशाला बोललीस. तर त्या म्हणाल्या की अगं तसं नाही आहे, आईंना कुठल्या गोष्टी सांगाव्या लागत नाहीत, आईंना आपसूक सगळ्या गोष्टी कळतात. तुला काय पाहिजे किंवा तुला काय हवं आहे ते आईंना आधीच समजलेलं होतं आणि म्हणून आईंनी केस सोडून तुला दाखवली, असं त्यांच्या आई बोलल्यानंतर त्या म्हणतात की मला अजूनही अंगावर काटा येतोय हा क्षण आठवल्यानंतर. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मी प्रत्येक वेळेला सांगितलेलं आहे, माझे व्हिडिओ आधीपासून जर कुणी बघत असतील तर त्यांना मी हेच सांगते की आईंना कुठली गोष्ट सांगावी लागत नाही. बघा, आपण संसारिक माणसं काहीतरी प्रपंचात कमी जास्त होत असेल, हे होत असेल तर आजूबाजूचे म्हणा किंवा रिलेटिव्ज म्हणा लगेच म्हणतात की तू तुझ्या आईंचं इतकं करतीस ना, तर तुझ्या आईंना बोल, तुझ्या आईंना सांग. तर मला खरंच असं वाटतंय की प्रत्येकाने हेच उत्तर द्यावं, आणि मी तर हेच उत्तर देते की आईंना काही सांगावं लागत नाही. आईंना सगळं माहिती आहे, आपल्याला काय पाहिजे आहे ते पण माहिती आहे, आणि आपल्यासाठी कुठली गोष्ट चांगली आहे ते सुद्धा आईंना माहिती आहे. त्यामुळं आपण खूप लोड जो घेतोय ना, तो लोड घेणं आपण जर कमी केलं तर आपण समाधानी राहील. आणि सगळं आईंवर सोडलं ना, मी प्रत्येक व्हिडिओमधून हेच सांगता की प्रत्येकाच्या संसारात कुठंतरी म्हणजे आयुष्यात कितीही काही असलं तरी माणसाला कुठंतरी काहीतरी कमी पडतच असते. तर त्यावेळी तुम्ही फक्त इतकं लक्षात ठेवायचं की आयुष्यात परिपूर्ण सुखी असं जर कोण असेल तर ते फक्त संत असतात. म्हणजे तुम्हाला भले सगळं जरी मिळालं तरी कुठंतरी असमाधानी तुम्ही राहणार, का तर आपण संसारिक लोक आहे. तर इच्छा कधी संपत नाहीत आपल्या, त्यामुळं कुठंतरी कमी आहे. आणि जर समजा एखादी कुठली तरी गोष्ट अपूर्ण आहे असं जर वाटायला लागलं ना, तर चार चौघं उठून लगेच बोलतात की अरे तू तर एवढं आईंचं करतेस, मग ते आईंना काय दिसत नाही का, आणि आई काय आईंना तू बोलत नाहीस का, आईंना बोल ना, तुझ्या तू एवढं करतास ना तू देवाचं, तर त्या आईंना बोल ना की माझं असं असं हे करा, हे ते करा. काही सांगावं लागत नाही, फक्त एक योग्य वेळ यावी लागते, आणि ती योग्य वेळ कुठली आहे हे सुद्धा आपण नाही, आई ठरवत असतात. त्या योग्य वेळी ती योग्य वेळ आपल्यासाठी योग्य असते, म्हणून त्यावेळी ते आपल्याला मिळत असते. तर हा एक अनुभव त्यांनी सांगितला. आणि दुसरं म्हणजे त्या म्हणतात की बालोपासना त्यावेळीपासून मला म्हणजे ज्यावेळी आईंनी केस वगैरे सोडून दाखवली की न सांगता ही गोष्ट घडून गेली. आणि
मग ते मला गणित विषय हा अवघड जात होता खूप शाळेमध्ये असताना. आणि मग मला असं वाटायला लागलं की आपण बालोपासना चालू करावी, आणि त्यांनी बालोपासनेचा नेम सुरू केला की गणित अवघड जाते म्हणून. आणि नंतर मला गणित सोपं वाटायला लागलं. मला कधीही गणितात्मक प्रॉब्लेम आला नाही. मी बालोपासना म्हणून गणित सोडवायला बसायची आणि मला गणित विषय सोपा चालला. हा एक अनुभव आहे. म्हणून त्या म्हणतात की सगळ्या लहान मुलांना बालोपासनेची सवय लावली गेली पाहिजे घरात, असं काकूंचं म्हणणं आहे. आज 64 वर्षाच्या आहेत त्या, तर त्या म्हणतात की आज 64 वर्षाची झाली मी, पण माझा बालोपासनेचा नेम कधीही खंडित झालेला नाही आहे. आणि खरंच ही गोष्ट जी आहे ना, आपण म्हणतोय की अरे वा, पण हे सगळं आई करून घेत असतात. तर खरंच आहे. मी पण बालोपासनेचा तुम्हाला एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर त्या डिस्क्रिप्शनमध्ये मी सगळ्या अनुभवांचे जे पण व्हिडिओ असतील त्याचे लिंक देईन. मी जे पण अनुभव टाकलेले आहेत त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन. त्याच्यानंतर नित्योपासना किंवा आपले जे प्रातस्मरणाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्याची पण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तर तुम्ही बघत चला व्हिडिओ. आणि बालोपासना हे खूप मोठं एक आपण म्हणतोय ना अमृत असल्यासारखं आहे की जे पिल्यानंतर तुम्ही म्हणजे शरीरानं जरी अमर नाही राहिला तरी तुम्ही ज्या कार्यात हात घालणार आहे त्या कार्यानं तुम्ही नक्कीच अमर राहाल. का तर इतकं म्हणजे बालोपासनेचा मी स्वतः खूप मोठा अनुभव घेतलेला आहे. तो शेअर पण केलेला आहे मी, की न सांगता आपल्याला रोज आईंकडे मागावं लागत नाही. उगीच हट्टी मुलासारखं ते हट्टी मुलं कसं सारखं मागं लागतात, देखी 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 असं करून आईंच्यासारखं मागं लागावं लागत नाही. तुम्हाला मी खरं सांगते. आणि हट्टानं मिळवलेली गोष्ट कधीही आईंनी नित्योपासनेमध्ये सांगितलेलं आहे की हट्टानं मिळवलेलं अशुद्ध असते. त्यामुळं ना प्रेमाचं देणं दुधापरी असते. त्यामुळं प्रेमानं दिलेलं, आईंनी प्रेमानं आपल्याला दिलं पाहिजे, इतकी सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. आणि ती सेवा पण तुम्हीच करून घ्या म्हणून त्यांच्याकडनं प्रार्थना. का तर तेवढी कुवत नसते आपली की तेवढ्या म्हणजे आर्ततेनं सेवा होईल किंवा तेवढं मन लावून सेवा होईल एवढी आपली कुवत नसता. तर ती पण सेवा तुम्हीच करून घ्या म्हणून आईंकडे प्रार्थना करा. कमी जास्त त्याच्यानंतर कमतरता वगैरे सगळीकडं प्रत्येक ठिकाणी कुठली ना कुठली असता. तर माझ्याकडे हे कमी आहे म्हणून सारखं आईंच्या पुढं घोकत राहू नका. आईंना सगळं माहिती आहे. ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे की आईंना सगळं माहिती आहे आणि आईंना सगळं आपल्या इच्छा माहिती आहेत. फक्त ती इच्छा पूर्ण झाली तर आपलं चांगलं होणार आहे किंवा नाही हे सुद्धा आईंना माहीत असते. आपलं ज्यात चांगलं आहे ना ते सगळं आई आपल्यासाठी करणार आणि करतच आहेत आणि करतच राहणार आहेत. तर हेच फक्त सांगायचं आहे की बालोपासना खरंच खूप महत्त्वाची आहे. आपल्या चॅनलवरती बालोपासनेचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर तो पण व्हिडिओ बघा. तर रोज बालोपासना लहान मुलांकडनं करून घेतली पाहिजे. घरात बालोपासना लावा. जर पाठ होत नसेल किंवा बसायला वेळ नसेल बालोपासना म्हणायला, तर घरात बालोपासना लावून तुमची कामं करा. म्हणजे मुलं पण म्हणतील, सगळेच म्हणतील. असं करा. किंवा बसून जर बालोपासना सगळ्यांनी एक 25 मिनटं म्हणली तर अतिउत्तम. बसून जर तुम्ही देवापुढं बालोपासना म्हणली तर अतिउत्तम. तर बालोपासनेचा नेम करा. त्याच्यानंतर नामस्मरणाचा नेम करा. मी खरं सांगते, दुसरं काही जमत नसेल तर नामस्मरण आणि बालोपासना एवढ्या 2 गोष्टी तरी घरी कराच. आणि जे अनुग्रहित आहेत त्यांना कधीची विनंती आहे, कुठलाही दिवसातला 1-1.5 तासाचा नेम करा. म्हणजे प्रातस्मरण करा किंवा सायंस्मरण करा किंवा नित्योपासना करा. आणि अर्धा तासाचं नामस्मरण आणि 1 तासाची नित्योपासना किंवा अर्धा तासाची बालोपासना आणि 1 तासाचं नामस्मरण. असा कोणताही एक नियम करा 1.5 तासाचा. फक्त आईंच्या भजनाच्या वेळी भजनच करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये हे सांगत असता. तर हेच सांगायचं होतं की बालोपासनेचं महत्त्व काय आहे किंवा आईंना कुठलीही गोष्ट आपल्याला मागावी लागत नाही. ती आपसूक आईंना कळत असता आणि खरंच ती गोष्ट आपल्यासाठी म्हणजे खूप चांगली असेल तर आई ती गोष्ट दिल्याशिवाय राहत नाहीत. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. श्री सिद्धारूढ स्वामी महाराज की जय.
श्री गोपाल कृष्ण महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. नमः शिवाय.